आमना थांबवायचा. तर नाईट टुर्नामेंट आहे तर आपण जर्किंग जर घातली असेल एखाद्या खेळाडूने तर ती जर्किंग काढायची विनंती असेल. वॉर्निंग असेल, फर्स्ट वॉर्निंग असेल, जर आपल्याला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सुचवतोय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. कृपया याची सुद्धा नोंद घ्यायची. तसेच पंचांकडे द्यायची आपली जर्सी. पुन्हा सामन्याकडे बघतोय बादल. पाहूया नेक्स्ट बॉल. ह्या वेळेला बाउन्सर चेंडू नक्कीच हेल्मेट फुटला असता, परंतु बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. हा वेगवान चेंडू. बादल काय गोलंदाजी करतो. पहिला चेंडू जरी थोडस खराब असेल, त्यानंतर मात्र एक बाउन्सर चेंडू. थोडस निराश फलंदाज ऋषिकेश मला वाटतं स्ट्राईक ऑनला असेल, जय स्ट्राईक एंडला असेल. पहिला डॉट बॉल, त्यानंतर आता निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया. इथे पुन्हा अशा चांगला चेंडू म्हणावं लागेल. फ्लाय स्लिप, सेकंड फ्लाय स्लिपला जबरदस्त झेल टिपलं जातं. यस यस डीजे आपल्याला संधी असेल. वन डाऊन फलंदाज न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला असणार आहे ललित. बॅटर ललित एक जबरदस्त स्फोटक फलंदाज टीम सीबीटी ठाकूरवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक ऑनला जय सलामीचा फलंदाज. अजूनही सही सलामत आहे. बादल गोलंदाजी मार्कवर काय गोलंदाजी करते, धुवाधार गोलंदाजी आतापर्यंत. पाहूया नेक्स्ट बॉल. या वेळेला सुद्धा थोडंसं स्टेप आउट केलं फलंदाजाने, परंतु आत घुसून चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. या वेळेला सुद्धा एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक बादल हातलतं आणि बादलचा विचार केला तर एक स्ट्रायकर गोलंदाज टीम सावरसे संघाकडून घणाघाती प्रहार करत असताना बादल गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत पहिलं षटक जबरदस्त इथं हाताळत असताना बादल चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूची फेकी झाली असावी आतापर्यंत. एक धाव स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. बॅटर स्ट्राईक ऑन ललित. पाहूया नेक्स्ट बॉल बादल याचा. या वेळेला सुद्धा थोडस इन स्विंग मिळालं. क्षेत्ररक्षक आहे थोडस खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप मिळतोय का त्याला? बॅकअप मिळणार. एक धाव रोखू शकत नाही. मला धाव घेतलेली नाहीये. धाव घेतली, धाव रोखली गेलेली आहे. म्हणजे आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल. बादल चांगली गोलंदाजी करतोय. पंच चार चेंडूची फेकी झाली. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि ललित स्ट्राईक ऑनलाय पुन्हा एकदा बादल. पाहूया नेक्स्ट बॉल. या वेळेला स्टेट ऑन द ग्राउंड खेळलेला फटका लॉंग ऑन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक ताईना ते चेंडू उचलतोय, फेकतोय. एक धाव रोखू शकत नाही. या वेळेला एक धाव नक्कीच मिळते. वैयक्तिक स्वतःचं खातं उघडत असताना ललित एक धाव पळून काढतोय. इकडे धावेने आपण स्कोर कार्ड पाहतोय तर म्हणजे सीबीटी ठाकूरवाडी संघाचं तर दोन धावा स्कोर कार्डवर. यावेळेला पॅडला चेंडू आवडतोय पण एकही धाव मिळणार नाही. पंच कोणती हरकत करत नाहीये. एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. नक्कीच षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतोय तर अरुण सर बॉक्सवर आपण सांगायचं एक
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद दोन अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टीम सीबीडी ठाकूरवाडी संघाची आतापर्यंत. पहिलं षटक मात्र जबरदस्तरित्या हाताळले ते म्हणजेच बादल आणि पहिलं षटक समाप्त झाले. नक्कीच मंगेश गुंडलेखकाच्या भूमिकेत इथं पाहायला मिळतात मला माझ्या राईट हँड साईडला. तर आपणास विनंती असेल की आपण गुंडलेखकाची भूमिका पार पाडायची या टुर्नामेंट मध्ये, या आयोजनामध्ये. तर आपणास विनंती असेल की आपण यायचं. दरम्यान मी सामन्याकडे वळतो. षटक क्रमांक दुसरे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर साबरसे संघाकडून प्रियेश दुसरे षटक हाताळतोय. सांघिक दुसरे असेल, वैयक्तिक पहिलं असेल आणि पाहूया प्रियेश याचं हे षटक कशा प्रकारे प्रियेश फेकी करणारे सामना फलंदाज ललित स्ट्राईक ऑनला सलामीचा फलंदाज जय अजूनही सही सलामत. या षटकात किती धावा येणार? पहिल्या षटकात 2 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतो दुसरं षटक प्रियेश गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणारा नक्कीच एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन सामोरा फलंदाज ललित सामना करतो या गोलंदाजाचा. यावेळेला वेगवान चेंडू, पहिला चेंडू वेगवान, सरळ सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातो हा चेंडू. एकही धाव मिळत नाहीये इथं. बीट होत असताना फलंदाज ललित पहिल्या चेंडूवर कोणती धाव आलेली नाहीये. थोडस बॅकफुटला जात असताना आपल्याला पाहायला मिळतं टीम सीबीटी ठाकूरवाडी संघ. कोणताही मोठा फटका आलेला नाहीये फलंदाजच्या बॅट मधून. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर पहिल्या चेंडूची फेकी मात्र सुरेख फेकी करतो म्हणजे प्रियेश. या वेळेला लो फुल टॉस चेंडू होत परंतु बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. थोडासा खराब चेंडू असेल पण आम्हाला सांगतात की हा वाईट बॉल असणार. एक अभ्यांतर धाव येते या चेंडू मागे. एक अभ्यांतर धावेने धाव खात्यात भर पडते. आपण पाहतोय स्कोर कार्ड एक नाही वाढते जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवर. पाहूया नेक्स्ट बॉल. यावेळेला जोरदार अपील परंतु पण आमचे टाम कोणती हरकत करत नाहीये म्हणजे हा डॉट बॉल. नक्कीच एक वेगवान चेंडू फेकी करत असताना गोलंदाज प्रियेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साबरसाई संघाकडून कोणताही मोठा फटका खाल्लेला नाहीये गोलंदाजाने. थोडस अडचणीत तो म्हणजे सीबीटी ठाकूरवाडी संघ कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. स्कोर कार्ड मात्र थांबवलं गेलेलं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 3 धावा स्कोर कार्ड वर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळते. आणि या षटकात सुद्धा 2 चेंडूची फेकी झाली. 3 धावा स्कोर कार्ड वर. 4 षटकाचा सामना असेल. दोन चेंडूची फेकी झाले. 3 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर ललित स्ट्राईक ऑनला सन्मान दिला जातो. या चेंडूला कव्हर ड्राईव्हचा फटका असणार आहे. हा नक्की एक्स्ट्रा कव्हर मध्ये ढकलला जातोय. थोडीशी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न म्हणजे ललित याचा 1 धाव मिळते या चेंडू मागे. एकीने धावेने टोटली स्कोर कार्ड 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. थोडस संत गतीने मंद गतीने चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सीबीटी ठाकूरवाडी वर्सेस सावरसाई असा काही सामना रंगते. 3 चेंडूची फेकी झाले. 4 धावा स्कोर कार्ड वर. यावेळेला वेगवान चेंडू होता परंतु पुन्हा एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रियेश अप्रतिम गोलंदाजी, तारीफ करावी तेवढीच कमी. विचार केला तर सावरसे संघाच्या गोलंदाजांकडून आपण पाहिलं आतापर्यंत कोणताही मोठा फटका खाल्लेला नाही. दोन्ही गोलंदाजांनी पहिलं षटक आपण पाहिलं तर बादल घेऊन आला होता एक स्ट्रायकर गोलंदाज सावरसाई संघाकडून. त्यानंतर मात्र प्रियेश तेवढीच चांगली गोलंदाजी, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना चांगली गोलंदाजी करतो. यावेळेला मोठा फटका स्ट्रेट ऑन द ग्राउंड. यावेळेला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण चेंडू जाते. 1 बाउन्सी मारायचे पार कणकणी दंडने चौकार. यस डीजे.
आम्हाला येतोय की षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि पाहायला गेलं तर चौथ्या चेंडूवर जिथे स्ट्राईक रोटेट करून दिली तर म्हणजे ललित आणि जयला स्ट्राईक दिली आणि त्यानंतर मात्र रंग थोडं बदललं स्कोर कार्डचं आपण पाहिलं तर एक चौकार आला तो म्हणजे जय याच्या बॅटमधून 5व्या चेंडूवर आणि 6व्या चेंडूवर मात्र षटकार आला त्यावर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड मोठी उडी मारतोय जाऊन पोहोचले तब्बल 14 या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 1 बाद 14 अशी धावसंख्या सीबीडी ठाकरवाडी संघाची एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं सावरसाई वर्सेस सीबीडी ठाकरवाडी आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणावी लागेल दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तर 14 धावा स्कोर कार्डवर तर गोलंदाजी मार्कवर अमित पाहूया तिसरं षटक घेऊन येतोय पहिला बॉल असेल अमित याचा थोडस खराब लाईन लेंथ असेल पण सामच्या बाजूने त्या सांगतात की हा ऑफ एसटीचा खूपच बाहेरून चेंडू फेकी झाला तर नक्कीच एक स्क्वेअर चेंडू घोषित करतात पण एक 72 धाव स्कोर कार्डवर ऍड होते आपण पाहतोय टोटली स्कोर कार्ड एक धावसंख्येने वाढते जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर म्हणजे तिसरं चौथं षटक हाणा मारते षटक असेल पाहूया फलंदाज ललित मारते वाटते स्ट्राईक ऑनला नक्कीच पंच पुन्हा एकदा आमच्या बाजूने बघतात पुन्हा एक वाईट चेंडू एक स्क्वेअर चेंडूची फेकी गोलंदाज अमित अजूनही लाईन सापडलेली नाहीये लाईन सापडावी लागेल गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी करावी लागेल धावा रोखायच्या असेल सामना जिंकायचा असेल ते चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे ते म्हणजे सावरसाई संघाला नेक्स्ट बॉल या वेळेला चांगला चेंडू थोडस खराब क्षेत्ररक्षण सेकंड फ्लाय स्लिपला रेस लागली चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे नक्कीच फील्ड होते चेंडू उचलणार फेकणार चांगला थ्रो होता परंतु कलेक्शन थोडस खराब अपील केले पंच ठुकरवतात अपीलला पाहायला गेलं तर या चेंडूवर नक्कीच 2 धावा आले असतील मला तर वाटतंय दुहेरी धाबेने आपण पाहते टोटली स्कोर कार्ड जाऊन पोहोचताय पंच 3 धावा आहेत की 2 3 ओके तर 3 धावा आहेत म्हणजेच 19 धावा स्कोर कार्डवर या 3 धावेच्या मदतीने म्हणजेच चांगली गुड रनिंग मिळते विकेट म्हणायला लागेल जय आणि ललित जय सध्या स्ट्राईक ऑनला ललित स्ट्राईक एंडला असेल पाहूया नेक्स्ट बॉल अमित याचा गुड लाईनचा चेंडू होता एक ओव्हर पिच चेंडू होता विचार केला तर खोदून काढला असता मोठा फटका मिळाला असता परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो अमित कडून गोलंदाजी मार्कवर असताना अमित चांगली गोलंदाजी आतापर्यंत एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडूची फेकी झाली असावी अजूनही काही चेंडू शिल्लक या वेळेला मोठा फटका आहे परंतु फटका फसला आहे झेल होऊ शकतो पाहूया झेल होतोय का झेल इथं टिपला जाते पकडू कॅच जितो मॅच असा आव्हान मानत असताना टीम सावरसाई संघ आणखी एक महत्वाचा विकेट तंबूकडे परतवताना यशची आपल्याला संधी असेल न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला दिनेश चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी अमित याची पाहूया
शेवटच्या बॉलवर मात्र कव्हर ड्राईव्ह फटका खेळलाय तो म्हणजे दिनेश याने. चांगला फटका म्हणावा लागेल. एक धाव रोखू शकत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरे धावेवर मात्र रन कंप्लीट होते. 2 धावा मिळतात या चेंडू मागे. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 21 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलाय. अच्छा, तर 4 चेंडूची फेकी झाली. सॉरी 4 चेंडूची फेकी झाले. स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 21 धाबा. स्कोर कार्ड बरेच 2 गडी तंबू मध्ये परतवलेत. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आहे. 4 चेंडूची फेकी झाले. उर्वरित अजूनही काही चेंडू शिल्लक असेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दिनेश स्ट्राईक ऑनला. या वेळेला खराब चेंडू असावा नक्कीच. पंच एक हात हवेमध्ये. हा नो चेंडू असणार आहे. थोडस बीमर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस खराब प्रदर्शन. अमित आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. फ्रीडचा चेंडू असेल. नो बॉल फेकी केल्यानंतर तर उघडा डोळे पाहणी. नेक्स्ट बॉल फ्रीडचा चेंडू पाहूया. एंड एज लागते परंतु कोणती धाव येणार नाहीये. एक वेगवान चेंडू फेकी केला होता अमित याने. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फ्री हिट पर मला वाटलं कोणती तरी मोठी धाव येईल. एक मोठा फटका येईल दिनेशच्या बॅट मधून, परंतु एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असा पाहूया. शेवटच्या चेंडूला उलटा चेंडू. त्यावर आक्रमकता चढवली जाते. चेंडू जाते का कोणाच्या दिशेने. 1 बाउन्स. सीमारेषे पार. कणकणीत दणदणीत चौकार. ओके तर षटकार या चेंडूवर. मला शेवटच्या चेंडूवर षटकाराला जबरदस्त फटका खेळला गेलाय आणि षटकारच्या साहाय्याने आपण पाहते टोटली स्कोर काढता जाऊन पोहोचलाय. तर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 28 धाबा. स्कोर कार्ड वर आतापर्यंत सीबीडी ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर पहिल्या आणि दुसऱ्या षटकात थोडस बॅकफुटला आपण पाहिलं. दुसऱ्या षटकाच्या काही चेंडू मागे आपण पाहिलं थोडस बॅकफुटला होतं सीबीडी ठाकूरवाडी संघ. त्यानंतर कमबॅक केलंय. चांगला फटका खेळला गेला तो म्हणजे या शेवटच्या चेंडूवर दिनेश आणि एक षटकार लगवला. मला तर वाटतं आपण पाहतोय स्कोर कार्ड तर 28 धाबा स्कोर कार्ड वर लगावलेत आतापर्यंत. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर. त्यांनी बॉलर गोलंदाजी मार्कवर अनिल पाहूया. पहिला बॉल शॉर्ट पिच चेंडू होता. सेट ऑन द ग्राउंड केले. क्षेत्ररक्षक तिकडे आहे का. क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल जमिनीला दान झालंय. ते एक जीवनदान या फलंदाजासाठी असेल. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मला तर वाटतं मिळते नक्कीच या चेंडू मागे. एकेरी धाब्याने आपण पाहतोय टोटली स्कोर कार्ड 29 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलोय. तर नक्कीच खेळपट्टीवर आपण सध्या जोडी पाहतोय. तारा दिनेश आणि ललित. सध्या दिनेश स्ट्राईक ऑनला. ललित स्ट्राईक एंडला. ज्याने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता तो दिनेश स्ट्राईक ऑनला. पाहूया या षटकात किती धावा येणार अजूनही. पाहायला गेलं तर आपण पहिल्या बॉलवर 1 धाव आले. त्यानंतर नेक्स्ट बॉल स्लो वन डिलिव्हरी. बुंदाट फेकलेला हा चेंडू. बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. एक डॉट बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाज अनिल याच्याकडून. तोपर्यंत 2 चेंडूची फेकी आपण पाहतोय. स्कोर कार्ड अजूनही 29 धावसंख्येच्या घरात. पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. अनिल स्लो पण डिलिव्हरी स्टेट ऑन द ग्राउंड खेळला. लॉंग ऑन लॉंग अपच्या गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे पूर्ण होत्या. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होतात. गुड रनिंग मिळतं. विकेट म्हणावी लागेल. जेवढं चांगलं रनअप तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण टीम सावरसे संघाकडून पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आपण पाहते टोटली स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड ते म्हणजेच 31 या धावसंख्येवर. स्लो वन डिलिव्हरी टायमिंग जज करण्याचा प्रयत्न होता दिनेश याचा, परंतु स्लो वन डिलिव्हरी गुड लाईन मध्ये चेंडूची फेकी केली आहे इथे गोलंदाज अनिल याने. चांगला चेंडू म्हणावं लागेल. चांगले गोलंदाज पाहायला मिळतात. विचार केला सावरचे संघात आतापर्यंत 4 चेंडूची फेकी झाली असावी. फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिल याने. विचार केला जेवढी चांगली गोलंदाजी आहे ना सावरसे संघाची तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा आहे. परंतु सध्या गोलंदाजी मार्क वर सावरसे संघाचे गोलंदाज आहे. पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दिनेश साठी यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आक्रमकता चढवले जाते. लॉंगन लॉंगअपच्या गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. पुन्हा थोडीशी मिस फील्ड मला वाटतं पाहायला मिळते. गुड रनिंग मिळतं. विकेट म्हणावी लागेल. 2 धावा रोखू शकत नाही. पुन्हा 2 धावा मिळतात. चेंडू मागे दुहेरी धावीने आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 अजूनही प्रगतीपथावर असताना 5 चेंडूची फेकी झाली असावी. शेवटचा चेंडू असावा. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 33 धावा स्कोर कार्डवर. 33 रन्स लॉट्स ऑफ 2 विकेट्स असं काही समीकरण सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या बॅटल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं बॅकफुटला ढकलत असताना टीम सावरसे संघ टीम सीबीडी ठाकूरवाडी संघाला पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. नक्कीच लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक ताईंना ते चांगलं क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं थ्रो. चेंडू उचलणार फेकणार दगड फेक केले हलक्या हाताने. चेंडूने निशाणा साधलाय ते म्हणजे फर्निचर वर निशाणा थोडा चुकलाय. त्याचा फायदा आहे दोन्ही फलंदाजाला. नक्कीच नक्की धावा किती आहेत पंच धावा नक्कीच. तर पंच 3 धावा आहेत की 2 3 ओके. तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 फर्स्ट इनिंग आपल्याला इथे समाप्त होत असताना पाहायला मिळते. तर आपण पाहतोय स्कोर कार्ड टोटली स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 36 या धावसंख्येवर. फर्स्ट इनिंग समाप्त झाले आणि 36 धावांचं टार्गेट चेस करावं लागणार आहे. 36 धावा स्कोर कार्डवर. 37 धावांचं टार्गेट चेस करावं लागणार आहे. ते म्हणजेच टीम सावरसे संघाला येणारे या 4 षटकामध्ये 37 धावसंख्येची गरज असेल विजयश्री घेण्यासाठी. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम खरबई कॅप्टन तसेच टीम मिरकुटवाडी दोन्ही संघ टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचा. विनंती असेल टीम खरबई कॅप्टन आणि टीम मिरकुटवाडी कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचे अशी आपणास विनंती असेल. कोणती एक्स्ट्रा वेळ घ्यायची नाही. आपण यायचे दोन्ही कॅप्टननी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे.
तर सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी टीम सावरसाई संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. अमित आणि बादल अशी सलामीची जोडी असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज टीम सीबीटी ठाकूरवाडी संघाकडून ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर गोलंदाजी मार्कवर आहे ऋषिकेश. पाहूया पहिले षटक आपण पाहणार आहेत. येणारे 4 षटक आणि 37 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी टीम सावरसाई संघाला. चला विनंती असेल टीम खरवई कॅप्टन आपण यायचे नाणेफेकीसाठी. इथे मिरकुटवाडी संघाचा कॅप्टन आपली वाट पाहतोय. तरी टॉस बॉक्स कडे आपण यायचे टीम खरवई कॅप्टन. दरम्यान सामन्याकडे मी वळतोय. सामना पाहतोय आजच्या दिवसातलं पहिल्या फेरीतला चौथा सामना तो म्हणजे सावरसाई वर्सेस सीबीडी ठाकूरवाडी. पहिलाच बॉल ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 37 धावा चेस करायचे आहेत तिथे मात्र ऋषिकेश विचार केला तर एक स्ट्रायकर गोलंदाज टीम सीबीडी ठाकूरवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू डॉट फेकी करतोय. थोडस प्रेशराईज करत असताना फलंदाज अमित स्ट्राईकला थोडस प्रेशराईज करत असताना थोडस फुल टॉच चेंडू ढकलला गेला लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू उचलणार फेकणार. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव नक्कीच पूर्ण होते. एक धावेने इथं खातं उघडलं जात आहे टीम सावरसाई संघाचं. चला शेवटचा पुकार टीम खरवई कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्स कडे. टीम मिरकुटवाडी संघाचं कॅप्टन आपली इथं वाट पाहतोय. आपण जर उशीर केला तर अन्यथा पेनलाइज केले जाईल. कृपयाची नोंद घ्यायची. दरम्यान सामन्याकडे पुन्हा एकदा वळत आहे. स्ट्राईक रोटेट करण्यात आले. नक्कीच बादल स्ट्राईक ऑनला. एक धाव स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. इथे हलकस पुश केलं गेलं ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक धाव नक्कीच